चेटकी. लेखक नारायण धारव. आवाज संतोष गणेश. भाग 20. सोनालीचा अंदाज अजिबात चुकीचा नव्हता. मोहनने अर्थात वाडी कुठे आहे, तिथे कसं पोहोचायचं याची चौकशी केली होती. एका सकाळी श्रीवर्धनहून बसने निघून वाडी फाट्याशी उतरून तो आतल्या भरतीच्या वेळेपर्यंत जाऊनही आला होता. या दांडेकर मंडळींची आजची भेट संमिश्र स्वरूपाची होती. काही प्रमाणात समाधानकारक, काही अंशी असमाधानकारक. कोडकजे करायला त्याच्यापाशी पैसे नव्हते आणि सवडही नव्हती. त्यांनी सुचवलेला दुसरा पर्याय एकदम स्वीकार करण्यासारखा नसला तरी विचार करण्यासारखा खास होता. तशी त्याच्याशी त्यांची वागणूक चांगलीच म्हणायला हवी. एक ती एक्स्ट्रा स्मार्ट सोनाली सोडली तर त्यांनी वाडीवर राहावं असं वडिलांनी सुचवता तिचा जो एक नाही असा उत्स्फूर्त उद्गार आला होता तो आश्चर्यकारकच म्हणायला हवा. आणि दुसऱ्या घराचा उल्लेख निघताच त्या दोघांची खुणवाखुणवी आणि लपवाछपवी त्याच्या नजरेतून सुटली नव्हती. त्यांनी आजोबांना पैसे दिले होते हे सत्य होतं. त्यावर व्याजरूपाने काही रिटर्न मिळावा ही त्यांची अपेक्षाही रास्तच होती. शेवटी तडजोडीशिवाय दुसरा मार्ग नव्हता. एक गोष्ट मात्र खरी होती. त्यांच्या भेटीला जाताना त्याच्या मनात जो एक कडवटपणा आणि राग होता तो बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता. अर्थात अशा गोड शब्दांनी फार विरघळून जाता कामा नये. त्या वाडीला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती काय आहे हे पाहिल्याखेरीज कोणताही निर्णय घेता कामा नये. श्रीवर्धनला पोचेपर्यंत दुपारचे 4:30 झाले होते. त्यानंतर वाडीवर जाण्यात काहीच अर्थ नव्हता. वाडीवर मुक्कामाला राहू नये अशी त्यांची सूचना होती, ती तो मानणार होता. तिथे एक म्हातारी देखभाल करत असते एवढं त्याच्या कानावर आलं होतं. संध्याकाळनंतर काही पाहताही येण्यासारखं असणार नाही आणि प्रवासाने तो थकलाही होता. रात्र लॉजमध्ये काढून दुसऱ्या सकाळी 9च्या सुमारास तो बस स्टँडवर आला. पहिल्या बसने निघून तो फाट्यापाशी पोचला. मधल्या वाटेवर अजूनही घोटाभर पाणी होतं. प्रत्यक्ष वाडीवर पोचायला 10 तरी वाजलेच. एव्हानाच उन्हाचा चटका जाणवायला लागला होता. त्याचं सारं आयुष्य डोंगराळ आणि जंगली भागात गेलं होतं. मैलोनमैल पसरत गेलेला सपाट रेतीचा विस्तार, काही नारळी पोफळी सोडल्या तर झाडांची खूण नाही. वर आकाशाचा प्रचंड निळसर पांढरा घुमट आणि समोर फेसाळणारा अथांग निळा हिरवा सागर. त्याला हे दृश्य सर्वस्वी अपरिचित होतं. नजर गुंतून राहत होती. चारी बाजूंना पाहत पाहत तो सावकाश घरापाशी आला. व्हरांड्याच्या पायऱ्या चढताना त्याच्या बुटांचा आवाज झाला. त्या आवाजानेच असेल समोरच्या उघड्या दारात आतून एक वयस्कर खुश बुटकी स्त्री येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरून उघड दिसत होतं की इथे कुणीही भेटायला येत नाही आणि इथल्यांना कुणाच्या येण्याची अपेक्षाही नसते. वर चढून तिथेच थांबत तो म्हणाला, तुमचं नाव रखमाबाई? हो, एवढंच बोलून ती थांबली. पुण्याहून आलो आहे. गोविंदरावांनी तुमच्यासाठी एक चिठ्ठी दिली आहे. त्याने खिशातून तो कागद काढून पुढे धरला. जरा वेळ घुटमळून मग ती पुढे आली. त्याच्या हातातला कागद घेऊन व्हरांड्याच्या कडेशी कडक उन्हात गेली. कागद अगदी डोळ्यांपाशी नेऊन तिने सावकाश सावकाश वाचला. त्यात काहीतरी ओळखीचा भाग येताच तिने कागद एकदम खाली केला आणि ती त्याच्याजवळ आली. बराच वेळ त्याच्याकडे पाहत उभी राहिली आणि मग म्हणाली, म्हणजे तू यशवंताचा मुलगा? तर त्याचा स्वतःचा आणि त्याच्या वडिलांचा सुद्धा एकवचनी उल्लेख. त्याला ते जरा खटकलंच, पण तो एवढंच म्हणाला, हो. अरे, तुझ्या वडिलांना मी हाताखांद्यावर खेळवलं आहे. कसे दिवस जातात? म्हणजे तुम्ही? अरे, तुम्ही काय म्हणतोस? रखमा म्हण. तुझ्या वडिलांच्या जन्माच्या आधीपासून मी वाडीवर आहे. ये ये आत ये. तिच्या मागोमाग तो आत गेला. तिने बटन दाबून पंखा सुरू केला. पंखा, ट्यूब, TV प्रत्येक गोष्टीचं त्याला नवल वाटत होतं. हमरस्त्यापासून 5-7 मैल आत असलेली ही जागा तर अगदी अत्याधुनिक एखाद्या शहरातल्या बंगल्यासारखीच वाटत होती. चालत आलास ना रस्त्यावरून? रखमाने विचारलं. हो. दमला असशील नाही का? आधी गार पाणी देते, मग चहा करते. स्नान वगैरे व्हायचं आहे का? नाही. ठीक आहे तर. रखमा आत गेली.
मिनिटभरात अगदी गार पाण्याचा ग्लास घेऊन आली. जरा आराम कर, आणतेच चहा. तिथल्याच एका आरामशीर सोफ्यावर मोहन ऐसपैस बसला. सांपत्तिकदृष्ट्या या दांडेकरांना काहीच कमी नव्हतं हे तर उघड दिसत होतं. खोलतं आरामशीर फर्निचर, खाली लिनोलियम, छताला टांगलेली झुंबरं, भिंतीवरची चित्र, दारावरचे उंची पडदे, संपत्तीच्या खुणा तर सर्वत्र होत्या. त्याच्या मनात एक कडवट विचार आला. या उत्पन्नातला अर्धा हिस्सा खरं तर त्याच्या हक्काचा होता. गेली 50 वर्ष ही मंडळी अगदी बिनधिक्क त्याचा उपभोग घेत होती. रखमा चहा घेऊन आली तेव्हा तो परत सोफ्यावर ताठ बसला होता. इथे आणखी कोण कोण असतं? मोहनने विचारलं. आणखी कोण असणार? मीच एकटी असते, रखमा म्हणाली. इतकी वर्ष? इतकी वर्ष नाही, 1.5 महिन्यांपूर्वीच थोरल्या बाई वारल्या. आता तू यशवंताचा मुलगा नाही का? म्हणजे ती तुझी चुलत आजी झाली. त्या आणि मी राहत होतो. आता मात्र मी एकटीच आहे. माझ्या आजीला, कृष्णाबाईला तुम्ही पाहिलं असेलच. पुन्हा तुम्ही? हो, पाहिलं की. समोरच्या घरात तर राहत होती. मग आता तिथे कोण असतं? त्या प्रश्नाचा रखमावर अनपेक्षित परिणाम झाला. तिचं अंग एकदम आतल्या आत आक्रसल्यासारखं झालं. मान हलवत खाली पाहत ती म्हणाली, आता कोण असणार? कृष्णाबाई यशवंताला घेऊन गेली आणि मग धाकट्या मालकांनाही वरून बोलावून आलं. तेव्हापासून ते घर जे ओस पडलं आहे ते तसंच आहे. या दुसऱ्या घरासंबंधात काय एवढं विशेष होतं? त्याचा उल्लेख होताच गोविंद काका आणि ती सोनाली जरा गडबडले होते. आणि आता या रखमाचीही तीच तऱ्हा. पण ही त्याची पहिलीच भेट होती. कदाचित आणखी झालं तर विचारता येईल. तोपर्यंत आपणच डोळे उघडे ठेवून वावरायचं. चहा झाल्यावर त्याने कप खाली ठेवला. गोविंद काकांनी मला वाडी पाहायला पाठवलं आहे. मी जरा चक्कर मारून येतो. जेवायच्या वेळेस परत येतो. ठीक आहे? तशी वाडीच्या तिन्ही बाजूंनी खाडीच आहे. आपण इकडे येतो तेवढीच वाट दिवसातून 2दा कोरडी असते. पण पाण्याबिण्यात उतरू नकोस. जा. मोहन व्हरांड्याच्या पायऱ्या उतरून खाली उतरला. तो कुठे जात आहे हे रखमा घरातून कदाचित पाहत असेल किंवा नसेलही. ती पाहत आहे असं गृहीत धरून चालणं चांगलं. त्याने दुसऱ्या घराकडे पाठ फिरवून चालायला सुरुवात केली. पोपळीची वाडी खरोखरच आकर्षक होती. असं त्याने त्याच्या आयुष्यात आजवर कधीही पाहिलं नव्हतं. सरळच्या सरळ वर गेलेली पोपळीची झाडं, वरती उन्हामुळे पारदर्शक हिरव्या पानांचा मांडव, पार्श्वभूमीवर सागर लाटांची खर्जातली गर्जना, किंचित दमटसर वाऱ्यावर येणारा मोहराचा उन्मादक गंध. या साऱ्यात तो संपूर्ण एकटा. आसपास कोणाच्याही वावराची हालचालीचीही चाहूल नाही. कितीतरी वेळ तो पोपळीच्या झाडाखालून हिंडत होता. शेवटी वाडीची हद्द आली. तिथून थोड्याच अंतरावर खाडीचं निळं पाणी होतं. हाही अनुभव त्याला नवा होता. तो फेसाळत्या मागे पुढे होणाऱ्या पाण्यापाशी पोचला. पायातले सँडल काढून तो घोटाभर पाण्यात उभा राहिला. मग खाडीच्या काठाकाठाने चालत चालत वाडीला वळसा घालून तो घराकडे निघाला. आणि घराच्या दिशेला वळला तेव्हा त्याला दिसलं आपण त्या दुसऱ्या घरामागे आलो आहोत. मागे नव्हे, पुढे. कारण त्या घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करून बांधलेला होता. हीच ती जागा होती की जिथे त्याच्या वडिलांचा जन्म झाला होता आणि आजोबांचा मृत्यू झाला होता. काही वेळ तो समोरच्या बंद आणि उदास इमारतीकडे तिथूनच पाहत राहिला आणि मग त्या घराच्या रोखाने निघाला. त्या वास्तूबद्दल त्याच्या मनात विलक्षण उत्सुकता होती. मोहन, मोहन, रखमीची हाक आली. त्याने पाहिलं तर त्याला दिसलं की घराच्या व्हरांड्यातून ती त्याला हाक मारत होती, हाताने बोलावत होती. एका हाताने तिला जरा वेळ थांबण्याची खूण करून तो आणखी पुढे गेला. पुढचा व्हरांडा 2 पावलांवर होता. मोहन, मोहन, रखमाची अगदी तार स्वरातली हाक आली. जवळजवळ किंचाळलीच. त्याला मागे फिरावंच लागलं. मधलं अंतर जरा त्रासिकपणे झपाझप पार करून तो सोप्याच्या पायऱ्यांपाशी आला. केवढ्यांदा ओरडतेस रखमा? अगं मी त्या घरात नुसता डोकावून पाहणार होतो. एवढं काय झालं असतं? तू आधी वर ये, घरात ये. मोहन, तुला सांगते, रखमा म्हणाली. ओरडून तिला धाप लागली होती. तिच्या प्रांजळ काळजीबद्दल शंकाच नव्हती. मनाशी नवल करीत तो सोफ्यावर आणि तिथून तिच्या मागोमाग मधल्या दिवाणखान्यात आला. सांग,
एका सोफ्यावर बसत तो म्हणाला, मोहन, ते घर, ती जागा चांगली नाही. आमच्या खेडेगावच्या भाषेत सांगायचं तर लई वंगाळ आहे. फार फार वाईट आहे बघ. त्या घरात तुझ्या आजीचे वडील, तात्या गेले, तुझे आजोबा गेले, माझी 8 वर्षांची मथी गेली, गावातला केरू नावाचा एक चोर गेला. गेली कितीतरी वर्ष त्या घरातच काय, त्या घराच्या आसपास सुद्धा कोणी फिरकत नाही. तुला इथली काही माहिती नाही म्हणून तुला बोलावत होते मोहन. तिची हकीकत खरी असेल खोटी असेल, तिचा त्यावर 100% विश्वास होता हे उघड होतं. तिचा हेतू चांगला होता हेही उघड होतं. एक सुस्कारा सोडून मोहन म्हणाला, बरं बाई, नाही जात त्या घराकडे. झालं समाधान? इथे तुला TV आहे, तो पहा. पलीकडच्या खोलीत खूप पुस्तक आहेत, त्यातलं एखादं वाच. तोवर मी जेवायची तयारी करतेस. तिच्या मागोमाग मोहन स्वयंपाकघरात गेला. रखमा, गोविंद काकांची आई गेल्यापासून तू इथे एकटीच राहतेस? हो, आता 1.5 महिना तरी झाला. पण एकटीला वाडीवरचं सगळं काम कसं होतं? मी फक्त पाणी देण्याचं काम करते. बाहेर विहीर आहे, विहिरीवर पंप आहे, पाईपलाईन साऱ्या वाडीवर फिरवली आहे. 20-25 मिनिटात सगळ्या झाडांना पाणी देऊन होतं. गोविंदाचा मेवणा रघु म्हणून आहे श्रीवर्धनला. आठवड्याकाठी त्याची एक खेप असतेच. 15-20 दिवसांनी स्वतः गोविंदही येऊन जातो. शिवाय श्रीवर्धनचा मेकॅनिक दर रविवारी येऊन जातो. विजेचं मशीन, पंप, पाण्याचे पाईप, नळ सगळं काही तपासून जातो. मला काही म्हणजे काही काम नसतं बघ. एवढं काम करतेस, मग पगाराचं काय? काही देतात की नाही? रखमा मोहनकडे अविश्वासाच्या नजरेने पाहत होती. पगार? पगाराचं विचारतोस? कशाला हवा मला पगार? कशाला हवेत मला पैसे? मला या घरात काय कमी आहे? पण हे तर दांडेकरांचं घर. मग मी काय कोणी परकी आहे का? उभी हयात यांच्याकडे गेली नाही का? अरे, दांडेकरांच्या 3 पिढ्या मी अंगाखांद्यावर खेळवल्या. गोविंदा, त्याचा मुलगा आनंदा आणि त्याचा मुलगा सतीश. मला कशाला हवेत पैसे? तुझी बडदास्त ठेवतात खरी. अरे, हे आत्ताच झालं. पूर्वी काय होतं? रॉकेलचं कंदील होते, चिमण्या होत्या, विहिरीतून पाणी आणायला लागायचं. सगळीकडे अंधार, काटं, किरडं, जनावरं. तेव्हा मी इथेच नव्हते का? मी आणि थोरल्या बाई. एकटीच्या एकटी राहतेस, भीती वाटत नाही? कशाची भीती? चोरा चिलट्यांची? इथे आहे काय चोरायला? पैसे नाहीत, दागिने नाहीत, काही नाही. आणि सगळ्यांना माहीत आहे. मोठ्या बाई असताना सुद्धा इथे काही नव्हतं, फक्त चांदीचे देव आणि चांदीची उपकरणं. गोविंद काकांच्या आई केव्हा गेल्या? कशाने गेल्या? गेलेल्या झाला जेमतेम 1.5 महिना. कशाने विचारशील तर मला काही सांगता यायचं नाही. ती रोगांची नावं माझ्या पलीकडची आहेत. इथेच गेल्या? श्रीवर्धनला, रघुला बोलावून घेतलं. त्याच्याबरोबर गेल्या, त्या परत इथे आल्याच नाहीत. आणि आता तू इथे एकटीच असतेस. तुला काही झालं तर काय होणार? ताप, थंडी, पडसं, आणखी काही? गोविंदाने आधीपासूनच सगळी औषधं येथे आणून ठेवली आहेत. पोटदुखी, डोकेदुखी, ताप, उलट्या, पोटाचा बिघाड, काही जखम वगैरे झाली तर सगळ्या गोळ्या वेगवेगळ्या पाकिटात घालून ठेवल्या आहेत. कशासाठी आहे ते पाकिटावर लिहून. रखमाने मोहनला सांगितलंच नाही की ती आणि आजी ही औषधं कधीही वापरत नसत. एका बरणीत साखरेसारखी चव असणाऱ्या हरभराच्या दाण्या एवढ्या गोळ्या होत्या. काहीही झालं तरी त्यातली एक गोळी घ्यायची की सगळी तक्रार दूर. पण आजीने सांगितलं होतं, या गोळ्यांबद्दल कुणाशीही चकार अक्षराने सुद्धा बोलायचं नाही. गोविंदा, रघु, आनंदा यांच्याशीही ती या संबंधात कधी बोललेली नव्हती. तेव्हा या मोहनशी तर बोलणं अशक्यच होतं. तुमचं दोघींचं खरंच कौतुकच करायला हवं, मोहन मनापासून म्हणाला. तरी तुला काहीच माहीत नाही, रखमा मनातल्या मनात म्हणाली. आजीच्या आजारपणाचे आणि त्यांचे शेवटचे दिवस तिच्या मनचक्षुसमोर भराभर गेले. आजींना 2 दिवस बरं नव्हतं. तशा त्या रोजची कामं रेटत होत्या, पण मधून बसून विश्रांती घेत होत्या. शेवटी दुपारी त्या रखमाला म्हणाल्या, रखमे, तुला एक चिठ्ठी देते. रस्त्यावर उभी राहा. एसटीचा ड्रायव्हर ओळखीचा निघाला तर त्याला म्हणावं रघुच्या घरी चिठ्ठी पोचती कर. रघुला बोलावलं आहे. श्रीवर्धनला जावं लागणार असं दिसतं. मला वाटतच होतं गेले 2 दिवस तुमची प्रकृती ठीक नाही आहे. आता वय झालं नाही का? आता हा त्रास व्हायचाच. वाडीफाटा श्रीवर्धन डेपोच्या अनेक ड्रायव्हरांच्या परिचयाचा होता.
रखमाने दिलेली चिठ्ठी रघुमामाकडे बरोबर पोचली. तो पहाटेसच निघाला असला पाहिजे. 7 वाजता तो वाडीवर हजर झाला. आजी जायच्या तयारीनेच बसल्या होत्या. रघुचा 1 कप चहा झाला की ते तिघीजण लगेच जीपमधून निघाले आणि 11:30ला हॉस्पिटलमध्ये पोचले सुद्धा. योगायोग असा की विश्वनाथ पंतांना ट्रीटमेंट देणारे डॉक्टर खळेस तेव्हा ड्युटीवर होते. अरे तुम्ही मिसेस दांडेकर? आजींना पाहता क्षणी डॉक्टरांनी त्यांना ओळखलं. यात नवल नव्हतं, कारण विश्वनाथ पंतांच्या वेळचा प्रसंग त्यांच्या आठवणीत कायमचा राहणार होता. हो, आता पेशंट म्हणून आले. जरासं हसत आजी म्हणाल्या, या या पाहूया काय तक्रार आहे. तक्रारी खूप आहेत, तुम्हीच पहा आता. तपासणीच्या टेबलावर आडव्या होत आजी म्हणाल्या. त्यांच्या अंगात ताप तर होताच, नुसत्या स्पर्शाला सुद्धा तो जाणवत होता. त्यांची तपासणी करता करता क्षणाक्षणाला डॉक्टर जास्त गंभीर होत चालले होते. मिसेस दांडेकर, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार आहे. काही टेस्ट करून घ्याव्या लागतील. हो, मला ती कल्पना होती, आजी शांतपणे म्हणाल्या. पुन्हा एकदा त्यांची तपासणी करता करता डॉक्टर विचारत होते, पोटात दुखतं का? पाठ दुखते का? चक्कर आल्यासारखं वाटतं का? डोकं जड बधीर झाल्यासारखं वाटतं का? अशक्तपणा वाटतो का? नडग्यात वाय वगैरे येतात का? हातापायांना मुंग्या आल्यासारखं वाटतं का? प्रत्येक प्रश्नाला आजीचं उत्तर नाही असंच होतं. खोलीतल्या बाकीच्यांना डॉक्टरांनी बाहेर जायला सांगितलं आणि मग अगदी जवळ येऊन ते हलक्या आवाजात म्हणाले, अगदी मागच्यासारखंच आहे नाही का? तुमच्या मिस्टरांना सुद्धा अजिबात पेन नव्हती, तुम्हालाही नाही. वास्तविक तुमचं दुखणं इतकं बळावलेलं आहे की वेदनेने शरीर पिंजून जायला हवं. मला माहीत आहे, आजी शांतपणे म्हणाल्या. खरंच तुम्ही काहीही सांगणार नाही? डॉक्टरांचा आवाज एकदम खर्जात आला होता. त्यांच्या आवाजातलं काहीतरी आजींना जाणवलं. डॉक्टर, तुमच्या जवळचं असं कोणीतरी आजारी आहे का? हो, माझी पत्नी. माझी पत्नी. डॉक्टरांचा आवाज घोगरा झाला होता. तिला कॅन्सर झाला आहे. तशी आशा अजिबात नाही. अगदी शेवटची स्टेज आहे. पण 24 तास वेदना होत असतात. अगदी स्ट्रॉंग डोस देऊनही जेमतेम अर्धा तास प्रभाव राहतो. जास्तीत जास्त 3 आठवडे काढील. पण तिच्या वेदना अगदी पाहवत नाहीत. डॉक्टरांनी हातांनी चेहरा झाकून घेतला होता. तुमची गोळ्यांची बाटली आणा, आजी म्हणाल्या. कुठली आणू? डॉक्टरांनी एकदम विचारलं. कुठलीही चालेल, अगदी सोडा मिनिटची सुद्धा. एक क्षणभर आजींच्याकडे टक लावून पाहत डॉक्टर उभे राहिले आणि मग घाईघाईने खोलीतून गेले. 5-1 मिनिटातच ते परत आले. त्यांच्या हातात एक पुठ्ठ्याची लहानशी पेटी होती. खोलीत येताना ते पेटी उघडतच होते. आतली तपकिरी रंगाची चपटी बाटली त्यांनी आजीच्या हातात दिली. साधारण हरभऱ्याच्या डाळी एवढ्या 50-1 गोळ्या आत दिसत होत्या. आजींनी दोन्ही हातात बाटली घेतली, डोळे मिटून घेतले. अर्ध्या 1 मिनिटाने त्यांनी बाटली डॉक्टरांकडे केली. बस एवढंच? डॉक्टर विचारत होते. हो, तुमच्या पत्नीला दिवसातून 1 गोळी द्या. एकच? फक्त एकच? हो, आत्ताच देऊन आलात तर चांगलं, लगेच परिणाम दिसेल. मी येतोच 5-10 मिनिटात. ते परत घाईघाईने खोलीतून गेले. परत यायला त्यांना 15 मिनिटं लागली. त्यांनी बेसिनवर चेहरा धुतला असावा. रुमालाने ते हात आणि चेहरा पुसत होते. ते आजीच्या टेबलाशेजारी येऊन उभे राहिले. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक, अनबिलिव्हेबल, ते पुटपुटत होते. झालं काम? आजीने विचारलं. काम झालं का विचारता? तुमचे आभार कसे मानू? केवढा रिलीफ. तेवढ्या पुरतील का? आजी म्हणाल्या. हो, पुरतील की, नाहीतर आणखी. आजी मानेने नाही म्हणत होत्या. नाही, त्यावेळी मी असणार नाही. हव्या तर आत्ताच आणखी गोळ्या आणा. डॉक्टर अगदी खालच्या आवाजात म्हणाले. इतकं जर शक्य आहे तर तुम्ही स्वतःचा आजार. नाही, आजी एकदम म्हणाल्या. निसर्गाने आपला क्रम घेतलाच पाहिजे. त्यात ढवळाढवळ करायची नाही. वाट तीच असेल, पण वाटेतले काटेकुटे दगडधोंडे काढून टाकायचे. 8 दिवसातच आजीचं निधन झालं. मोहनला रखमाने गरमागरम अन्न वाढलं. लॉजमधलं, खानावळीतलं, स्टेशनवरचं अन्न खाऊन तो कंटाळला असला पाहिजे. तो अगदी पोट भरून जेवला. तो पानावरून उठला तशी रखमा म्हणाली, आता खुशाल वर जाऊन 2 तास विश्रांती घे. संध्याकाळी परत जायचंय ना?
गोविंद काकांच्या चिठ्ठीतच हे होतं, तो मुक्कामाला थांबणार नाही. हो बरोबर आहे, तो म्हणाला आणि वरच्या मजल्यावर गेला. वरचा मजला आणि त्यावरचा माळा सगळीकडे तो चक्कर मारून आला आणि मग एका खोलीत त्या कॉटवर आडवा झाला. त्याच्या मनातला मूळ विचार दूर गेलाच नव्हता. त्यांची बोलणी यशस्वी होतील किंवा होणारही नाही, पण ते तडकाफडकी होणारं काम नव्हतं, वेळ घेणारं काम होतं. त्याला परत वाडीवर यायची संधी मिळेल की नाही याची शंका होती. त्या दुसऱ्या घरासंबंधातली मनातली जिज्ञासा याच भेटीत पुरी करण्याचा त्याचा विचार होता. अर्थात आत्ताच तो तिकडे गेला तर ही म्हातारी रखमा त्याला थोडीच अडवू शकणार होती, पण ती उद्दाम कृतज्ञता झाली असती. तिने किती अगत्याने त्याचं स्वागत केलं होतं. संध्याकाळी तिचा निरोप घेऊन तो जाईल, पण श्रीवर्धनला जाणार नाही. अंधार पडेपर्यंत कुठेतरी थांबणार होता आणि मग वाडीवर येणार होता. इथल्याच 2 शाली त्याच्या बॅगमध्ये भरणार होता, गडद रंगाच्या शाली. रात्रीतली त्याची हालचाल दिसायलाही नको आणि उघड्यावर थंडीही असणार म्हणून. भाग 20 समाप्त. चेटकीण. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.